नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकराच्या पिंडाच्या पूजनांचे महत्त्व जाणून घेणार आहोत. भगवान शिवशंकरांची पूजा लिंग रूपात केली जाते. भगवान शिवाने कधीही अवतार घेतले नाही. शिव हे काळाचा काळ अर्थात महाकाळ आहेत. जीवन मृत्यूचा चक्र त्यांना स्पर्श करू शकत नाही. शिव हे देवांचा देव आहेत आणि ते एकमात्र परब्रह्म आहेत आणि त्यामुळेच त्यांची पूजा निराकार रूपात केली जाते. एक प्रकारे या रूपातून समस्त ब्रह्मांडाचीच पूजा होते. भगवान शिवांची पूजा लिंग रूपात अधिक फलदायी आहे. शिवाची मूर्तीपूजा ही श्रेष्ठ मानली गेली आहे, परंतु लिंगपूजन सर्वश्रेष्ठ आहे. भगवान शिवशंकरांच्या पिंडाच्या बाबत ह्याही नियमांची आपण माहिती जाणून घेणार आहोत. घरात देवघरात महादेवांची पिंड ठेवावी, मूर्ती किंवा फोटो नाही. घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा. पिंड साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळीची असावी. देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, ती 3 इंचापेक्षा छोटी असावी. भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत. आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास बसतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तेथे त्यांचे सर्व भक्त उपस्थितही असतात. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात. कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात. तसेच उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेलं पाणी तीर्थरूपाने वाहत असते. ते ओलांडून गेल्याचे पातकही आपल्याला लागते. देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी. मानवाला पिंडपूजन सांगितले आहे, म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तिपीठावर महादेवाचे पिंड लिंगरूपाने स्थापन केलेले समजते. 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत आणि यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते. शिवपुराणानुसार शिवलिंग प्रगट झाले तेव्हा ते अग्निरूपात होते. महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा. महादेवांना जल अतिशय प्रिय आहे. एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावरती खूप प्रसन्न होतात. शिवपिंडीला प्रदक्षिणा घालताना जलाधारी अर्थात पिंडीच्या समोर असलेल्या भागापर्यंतच येऊन मागे वळावे आणि प्रदक्षिणा पूर्ण करावी. शास्त्रानुसार अशा रीतीनेच शिवलिंगाची प्रदक्षिणा केली पाहिजे. महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल प्रमाणामध्ये वैश्विक ऊर्जा मिळते. गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यूही टळतो. श्री भगवद्गीतेत म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड लक्ष्मी राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्तीही पसरते. भगवान शिवशंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नये. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. पहिली आहे शंख. शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता आणि तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. हळद आणि कुंकू. भगवान शंकर अजन्म वैराग्य होते, त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही आणि या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात. तिसरा आहे तुळशीपत्र. असुरांचा राजा जलंधर यांच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीची रोपटे बनून गेली होती आणि भगवान शंकरांनी जलंधराचा
वध केला होता, म्हणजे तिच्या पतीचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र वापरलं जात नाही. नारळ आणि पाणी. नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावरती जलाभिषेक केला जात नाही, कारण नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्यांचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. उकळलेले दूध. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते आणि त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे. केवड्याचे फूल. भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. आणि शेवटी आहे कुंकू आणि किंवा शेंदूर. कुंकू, हळद किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांच्या पूजेत करण्यात वर्ज्य आहे. त्याच्यामुळे भगवान शंकरामध्ये या गोष्टी आपण आवर्जून वर्ज्य कराव्यात. धन्यवाद.